श्रोते हो, कथारंगामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण ऐकूया अमृता प्रीतम यांची जंगली जडीबुट्टी ही कथा. ही कथा रिकामा कॅनव्हास या पुस्तकातून घेतली आहे. ऐकूया तर मग जंगली जडीबुट्टी. अंगुरी म्हणजे माझ्या शेजाऱ्यांच्या घरच्या बऱ्याच जुन्या नोकराची अगदी नवी कोरी बायको आहे. नवी म्हणजे खरीच नवी, कारण प्रभाती तिला गौणाविधी करून घेऊन आला त्याला अजून 1 वर्षही झालं नाही. 5-6 वर्षापूर्वी हा प्रभाती, तिचा नवरा, मालकाकडून रजा घेऊन आपल्या पहिल्या पत्नीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आपल्या गावाकडे गेला होता. तेव्हा म्हणे अंत्यक्रियेच्या दिवशीच अंगुरीच्या बापाने त्याचा अंगरखा पिळून टाकला होता. कुठल्याही पुरुषाचा हा अंगरखा पत्नीच्या मृत्यूसाठीच्या आसवांनीच भिजलेला असतो असं काही नाही. 4थ्या दिवशी किंवा क्रियेच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर अंग पुसल्यावर तो पाण्याने भिजलेला असतो. पण गावच्या या सामान्य रिवाजात कुठल्या तरी दुसऱ्या मुलीचा बाप उठून जेव्हा असा अंगरखा पिळतो तेव्हा जणू काही तो म्हणत असतो, त्या मरणारीच्या जागी मी तुला माझी मुलगी देतो आहे आणि आता तुला रडायची गरज नाही. मी तुझा आसवांनी भिजलेला अंगरखा पिळून सुकवला आहे. अशा प्रकारे प्रभातीचा या अंगुरीबरोबर दुसरा विवाह झाला होता. पण एक म्हणजे अंगुरी वयाने लहान होती आणि अंगुरीची आई संधिवाताने पिडलेली होती. त्यामुळे गौना करायला 5-6 वर्ष लागली होती. एक करत 5 वर्षे गेली. मग प्रभाती मालकाकडून रजा घेऊन गौना करायला आपल्या गावाला गेला. पण जाताना आधीच त्यानं आपल्या मालकांना सांगितलं होतं, एकतर मी बायकोला बरोबर आणणार आणि शहरात आपल्याजवळ ठेवणार, नाही तर गावाकडून परत येणारच नाही. मालकही आधीच तक्रारी करत होते की एका प्रभातीच्या जागी 2-2 जणांचं जेवण देणं त्यांना परवडणार नव्हतं. पण मग प्रभातीनं सांगितलं होतं की बंगल्याच्या मागची पडकी खोली सारवून ती तिथं आपली चूल मांडेल, 4 घास शिजवून खाईल. तेव्हा मालकांनी ते मान्य केलं होतं. त्यामुळं अंगुरी शहरात आली होती. शहरात आल्यावर कितीतरी दिवस अंगुरीनं पुरुषच काय मोहल्ल्यातल्या बायकांच्या समोर सुद्धा घुंगट बाजूला केला नव्हता. पण मग हळूहळू तिचा घुंगट झिरझिरीत झाला होता. पायात छुमछुमणारे चांदीचे पैंजण घालून वावरणारी अंगुरी मोहल्ल्याची शोभाच बनून गेली होती. एक पैंजण तिच्या पायात रुंझुनत असे आणि दुसरा तिच्या हसण्यात. दिवसभर जास्त करून ती आपल्या घरातच असायची, पण जेव्हा बाहेर पडायची तेव्हा तिच्या पावलासोबत एक सौंदर्य झंकारत चालत असे. हे काय घातलंयस अंगुरी? ही माझी पायातली कडी आहेत. आणि बोटात काय ते? जोडवी. आणि हे हातातलं काय आहे? हे तर बाकी. आणि माथ्यावर काय? बोर म्हणतात याला. आज कमरेभोवती नाही काही घातलंस? ते फार जड आहे ना, उद्या घाली. आज तर मी गळ्यातली हसळी पण नाही घातली, तिचा फासा तुटलाय. उद्या शहरात जाणार आहे, फासा बसवीन आणि नाकातली चमकी पण आणीन. माझी नाकातली नथ पण होती एवढी मोठी, पण माझ्या सासूनं दिली नाही. अशा तऱ्हेनं अंगुरी चांदीचे दागिने मोठ्या आवडीनं घालायची, तशाच आवडीनं दाखवायची सुद्धा. एका उन्हाळ्यात उकाडा फारच वाढला होता. तेव्हा अंगुरीला त्या छोट्या खोलीत फारच घुसमट वाटायला लागली. ती अनेकदा मग माझ्या घरासमोर येऊन बसायची. माझ्या घरासमोर कडुनिंबाची खूप मोठी झाडं आहेत आणि या झाडांच्या जवळ जरा उंचावर एक जुनी विहीर आहे. मोहल्ल्यातलं कुणी या विहिरीवर पाणी भरत नाही, पण तिच्या पलीकडे एक सरकारी रस्त्याचं काम चाललंय आणि त्या ठिकाणचे मजूर बऱ्याच वेळा या विहिरीवर पाणी न्यायला येतात. त्यामुळे विहिरीच्या आसपास पाणी सांडलेलं असतं आणि ही जागा बऱ्यापैकी थंड असते. एके दिवशी अंगुरी आली तेव्हा मी कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीत बसून एक पुस्तक वाचत होते. काय वाचताय बीबीजी? तू वाचणार? मला वाचायला येत नाही. शिकून घे ना मग. नको. का ग? बाईला पाप लागतं वाचल्यानं. बाईला पाप लागतं? पुरुषाला नाही लागत? नाही, पुरुषाला नाही लागत. हे तुला कोणी सांगितलं? मला माहीत आहे. मग मी तर वाचते, मला पाप लागणार नाही का?
शहरातल्या बाईला पाप नाही लागत, खेड्यातल्या बाईला पाप लागतं. मीही हसले आणि अंगुरी पण हसली. अंगुरीने जे काही ऐकलं होतं, जे ती शिकली होती, त्याबद्दल तिला कसली शंका नव्हती. त्यामुळं मी तिला काही बोलले नाही. ती जर हसत खेळत तिच्या जीवनाच्या मर्यादेत सुखानं राहू शकत होती तर तेच तिच्यासाठी चांगलं होतं. तरी मी अंगुरीच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन पाहत राहिले. सावळ्या रंगाच्या तिच्या कायेत पुष्टता होती. असं म्हणतात की बाई कणकेची लाटी असते, पण पुष्कळ जणींच्या बाबतीत लाटीची कणिक सैल झालेली दिसते. म्हणजे अशा लाटीची पोळी कधीच गोल होत नाही. काही जणींच्या बाबतीत म्हणजे पोळी लाटायला गेलं तरी पसरतच नाही. पण काही जणींच्या बाबतीत मात्र पोळीच काय, पुऱ्यासुद्धा छान लाटून घ्या. मी अंगुरीच्या मुखाकडे बघत राहिले, तिच्या छातीकडं, दंडाकडं. मला वाटलं की हिच्या बाबतीत मठरीसुद्धा तळता येईल. आणि मी या अंगुरीच्या प्रभातीलाही पाहिलं होतं. बेढपचणीचा, ओघळलेल्या चेहऱ्याचा, गाडग्यासारखा. आणि मग अंगुरीचं ते रूप पाहताना मला तिच्या पतीच्या बाबतीत एक तुलना सुचली. प्रभाती काही या लाटीची पोळी करून खाण्याच्या योग्यतेचा नाही, त्याला तो हक्कच नाही. त्यानं ही लाटी झाकून ठेवावी फार तर. असल्या विचारांचं माझं मलाच हसू आलं. पण अंगुरीला मी या तुलनेतलं काही सांगणार नव्हते. म्हणून मग मी तिला तिच्या गावच्या, इकडच्या तिकडच्या लहानसहान गोष्टी विचारायला लागले. तिचे आई वडील, भाऊ बहीण, शेतं, खळं वगैरे गोष्टी बोलता बोलता मी तिला विचारलं, अंगुरी, तुझ्या गावात लग्न कसं करतात? मुलगी लहान असते, 5-7 वर्षाची, तेव्हा ती कुणाच्या तरी पायाची पूजा करते. कशी पूजा करते? मुलीचा बाप जातो, एक फुलांचं तबक घेऊन जातो, बरोबर रुपये घेतो आणि मुलाच्या पुढे ठेवतो. म्हणजे बापानं पायाची पूजा केली, मुलीनं कशी पायाची पूजा केली? मुलीच्या वतीनंच तर पूजा केली. पण मुलीनं तर त्याला पाहिलं पण नाही. मुली पाहत नसतात. मुली आपल्या होणाऱ्या पतिराजाला पाहत नसतात? नाही. कोणतीच मुलगी पाहत नाही? नाही. आधी अंगुरी नाही म्हणाली, पण मग काहीतरी विचार करत करत म्हणाली, ज्या मुली प्रेम करतात त्या पाहतात. तुमच्या गावात मुली प्रेम करतात? कुणी? ज्या प्रेम करतात त्यांना पाप नाही लागत. खरं म्हणजे मला अंगुरीचं ते वाक्य आठवलं होतं की बाईला पुस्तक वाचल्यानं पाप लागतं. त्यामुळे त्या हिशेबानं प्रेम केल्यावरही पाप लागत असावं. पाप लागतो तर मोठं पाप लागतो, अंगुरी गडबडीने म्हणाली. जर पाप लागतं तर मग त्या का प्रेम करतात? म्हणजे त्यात असं आहे की कोणीतरी माणूस जेव्हा एखाद्या मुलीला काहीतरी खायला देतो तेव्हा ती त्याच्यावर प्रेम करायला लागते. कुणीतरी काय खायला देतो तिला? एक जंगली जडीबुट्टी असते, बस फक्त ती विड्यात घालून किंवा मिठाईत मिसळून खायला देतो. ती मुलगी मग त्याच्यावर प्रेम करायला लागते. मग तिला तेच चांगलं वाटायला लागतं. जगातलं काही तिला आवडेनासं होतं. खरं? मला माहिती आहे, मी आपल्या डोळ्यांनी पाहिलंय. कुणाला पाहिलंय? माझी एक मैत्रीण होती, माझ्यापेक्षा एवढी मोठी होती. मग काय, ती तर वेडीच झाली होती त्याच्यासाठी. शहरात गेली त्याच्याबरोबर. पण तुला कसं कळलं की त्यानं तिला जंगली जडीबुट्टी खायला दिली होती म्हणून? बर्फीत घालून खायला दिली होती असंच असणार, नाहीतर काय उगीच ती आपल्या आईबापाला सोडून निघून गेली असती. तो तिला पुष्कळ काय काय आणून द्यायचा. बांगड्या पण आणायचा, काचेच्या, आणि मोत्यांची माळ पण. पण या तर वस्तू झाल्या, पण तुला ती कसं कळलं की त्यानं तिला जंगली जडीबुट्टी खायला दिली होती म्हणून? खायला दिली नसती तर ती त्याच्यावर प्रेम कशी करायला लागली? प्रेम तर असंच होऊन जात असतं. नाही, असंच नाही होत. ज्यामुळं आईबापाला वाईट वाटतं त्यातून प्रेम कसं होईल? तू ती जंगली जडीबुट्टी पाहिली आहेस का? मी नाही पाहिली. ती तर खूप लांबून आणतात आणि लपवून मिठाईत घालतात किंवा विड्यात टाकतात. माझ्या तर आईनं मला आधीच बजावलं होतं की कुणाच्या हातची मिठाई खायची नाही म्हणून. तू फारच चांगलं केलंस. कुणाच्या हातची मिठाई खाल्ली नाहीस ते. पण तुझ्या त्या मैत्रिणीनं कशी काय खाल्ली? केलं तसं भोगेल.
केलं तसं भोगेल असं अंगुरी म्हणाली खरी, पण बहुतेक तिला मैत्रिणीबद्दल प्रेम होतं. तिची दया आली असावी. अंगुरी दुःखानं म्हणायला लागली, वेडी झाली होती बिचारी. केसांना कंगवा सुद्धा लावायची नाही. रात्री उठून बसून गाणी म्हणायची. काय गाणी गायची? कोणास ठाऊक काय गायची. जी कोणी अशी जडीबुट्टी खाते ना, ती खूप गाणी म्हणते आणि रडते पण खूप. गाण्याकडून गोष्ट रडण्याकडे पोहोचली होती. म्हणून मग मी अंगुरीला आणखी काही विचारलं नाही. आणि आता थोडे दिवस झालेत. एके दिवशी अंगुरी मुकाट्याने कडुनिंबाच्या झाडाखाली माझ्याजवळ येऊन उभी राहिली. आधी जेव्हा अंगुरी यायची तेव्हा रुंझुनत यायची. 50 पावलावर सुद्धा तिच्या येण्याचा आवाज यायचा. पण आज तिच्या पायातले पैंजण कुठे गेले होते कुणास ठाऊक. मी पुस्तकातून मान वर केली आणि विचारलं, काय झालं अंगुरी? अंगुरी आधी कितीतरी वेळ माझ्याकडे पाहत राहिली. मग हळूहळू म्हणाली, बीबीजी, मला वाचायला शिकवा ना. काय झालं अंगुरी? माझं नाव लिहायला शिकवा. कुणाला तरी पत्र लिहिणार आहेस? अंगुरीने उत्तर दिलं नाही. एकटक माझ्या तोंडाकडे पाहत राहिली. पाप नाही लागणार वाचून? मी पुन्हा विचारलं. अंगुरीने तरीही उत्तर दिलं नाही आणि एकटक समोर आकाशाकडे पाहायला लागली. ही दुपारची गोष्ट होती. मी अंगुरीला कडुनिंबाच्या झाडाखाली बसलेली तशीच सोडून घरात गेले होते. संध्याकाळ झाल्यावर मी बाहेर पडले. मी पाहिलं तर अंगुरी आत्तासुद्धा कडुनिंबाच्या झाडाखालीच बसलेली होती. अगदी कोमेजलेली दिसत होती. बहुतेक संध्याकाळच्या गार वाऱ्यामुळे जराशी थरथरत होती. मी अंगुरीच्या पाठीमागे होते. अंगुरीच्या ओठावर गाणं होतं, अगदी हुंदक्यासारखं. माझ्या अंगाठीत मी जडवला मोती, कशा घालवू रे जवानीच्या राती, अरे वैऱ्या कशा घालवू रे जवानीच्या राती. अंगुरीने माझ्या पावलांचा आवाज ऐकला, मान वळवून माझ्याकडे पाहिलं आणि मग तिचं ते गाणं मूक झालं. तू तर किती छान गातेस अंगुरी. समोर दिसत होतं की अंगुरीने आपले थरथरते अश्रू आवरले आणि त्याऐवजी ओठावर हसू आणलं, पण तेही थरथरत होतं. मला गायला येत नाही. येतं. हे तर तुझी मैत्रीण गात होती, तिच्याकडूनच ऐकलं होतं. मग मला तरी ऐकव. असेच वर्षाचे दिवस मोजलेत. 4 महिने थंडी असते, 4 महिने उन्हाळा आणि 4 महिने पाऊस. असं नको, गाऊन ऐकव. अंगुरी गायली नाही, पण 12 महिने असे मोजले, जणू हा सगळा हिशेब ती आपल्या बोटांवर करत होती. 4 महिने राजा हवेत गारवा, थर थर तो माझा कलिजा. 4 महिने राजा उन्हाच्या झळा, थर थर तो हावारा. 4 महिने राजा बरसती धारा, थर थर ती मेघमाला. अंगुरी एकटक माझ्या तोंडाकडे पाहू लागली. मनात आलं की हिच्या खांद्यावर हात ठेवून विचारावं, वेडे, एखाद्या वेळी जंगली जडीबुट्टी तर नाही ना खाल्लीस तू? माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला गेलाही, पण मी तो प्रश्न विचारायच्या ऐवजी विचारलं, तू जेवलीस तरी की नाही? जेवण? अंगुरीनं मान वर करून पाहिलं. तिच्या खांद्यावर ठेवलेल्या माझ्या हाताच्या खाली मला जाणवलं की तिची सारी काया थरथरत होती. कुणास ठाऊक, आत्ताच तिनं जे गाणं म्हटलं होतं, पावसाळ्यात थरथरणाऱ्या मेघांचं, उन्हाळ्यात थरथरणाऱ्या वाऱ्याचं, थंडीत थरथरणाऱ्या कलेजाचं, त्या गाण्याचं सारं कंपन अंगुरीच्या कायेत सामावलं होतं. मला माहीत होतं की अंगुरी आपल्या भाकरीची व्यवस्था स्वतःच करत होती. प्रभाती मालकाची भाकरी करायचा आणि तिथेच खायचा, त्यामुळे त्याची भाकरी काही ती करत नव्हती. म्हणून मी पुन्हा विचारलं, तू आज भाकरी केलीस की नाही? अजून नाही. सकाळी केली होतीस? चहा प्यायलीस? चहा? आज तर दूधच नव्हतं. आज दूध का नाही घेतलंस? ते तर मी घेत नसते. ते तर तू रोज चहा पित नाहीस? पिते. मग आज काय झालं? दूध तर तो रामतारा. रामतारा आमच्या मोहल्ल्याचा चौकीदार आहे. सगळ्यांचा एकच चौकीदार. रात्रभर पहारा करायचा. मला आठवलं की जेव्हा अंगुरी आलेली नव्हती तेव्हा तो सकाळीच आमच्या घरातून चहाचा प्याला मागून घ्यायचा.
कधी या घरी तर कधी त्या घरी मागायचा आणि चहा पिऊन विहिरीजवळ खाट टाकून झोपी जायचा. आणि आता जेव्हापासून अंगुरी आली होती तेव्हापासून कुठल्या तरी गवळ्याकडून दूध घेऊन यायचा. अंगुरीच्या चुलीवर चहाचं पातेलं चढवायचा आणि अंगुरी, प्रभाती आणि रामतारा तिघजण मिळून चहा प्यायचे. शिवाय मला हेही आठवलं की गेल्या 3 दिवसापासून रामतारा सुट्टी घेऊन आपल्या गावाला गेला होता. मी हसले. ते दुखरं हास्य होतं. मी म्हटलं, आणि अंगुरी, तू 3 दिवसापासून चहा प्यायली नाहीस? नाही. अंगुरीने तोंडानं काही न बोलता फक्त मान हलवली. भाकरी पण खाल्ली नाहीस? अंगुरीला बोलवत नव्हतं. असं वाटलं की अंगुरीनं भाकरी जरी खाल्ली असली तरी नसल्यासारखीच होती. रामताराची सारी आकृती माझ्या डोळ्यांसमोर आली. मोठे चपळ हातपाय, मजबूत शरीर, त्याच्या जराशा लाजाळू डोळ्यात हलकं हसू असायचं. अंगुरी, काय जंगली जडीबुट्टी तर नाही ना खाल्लीस तू? अंगुरीच्या डोळ्यातून टपटप आसबं वाहू लागली. त्या वाहत्या आसवांनी अंगुरीच्या केसांच्या बटा भिजल्या. तिचे ओठ ओले कंच झाले. अंगुरीच्या तोंडातून निघणारे शब्दही ओले होते. शपथेवर सांगते, त्याच्या हातची मिठाई मी कधीच खाल्ली नाही. पानसुद्धा कधीच खाल्लं नाही. फक्त चहाच. त्यानं चहातच काय. आणि पुढं अंगुरीचा सगळा आवाज तिच्या आसवात बुडून गेला. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.